दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। भाजप नेते नितीश राणे यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केलाय। त्यामुळे आजचं हिवाळी अधिवेशन हे वादळी ठरलंय। याबाबत सविस्तर वृत्त असे की भाजप नेते नितीश राणे यांनी नाशिकचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर केलेले देशद्रोहाचे आरोप। नितीश राणे यांनी सभागृहामध्ये सुधाकर बडगुजर यांचा एक कथित व्हिडिओ सादर केला। नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा हा खळबळजनक आरोप केलाय। 1993च्या बॉम्बस्फोटमध्ये दाऊद इब्राहिम आणि सलीम कुत्ता या आरोपींचा समावेश आहे। त्यांच्याशी थेट सुधाकर बडगुजर यांचे संबंध असल्याचा आरोप नितीश राणे यांनी केलाय। बॉम्ब ब्लास्ट जो मुंबईमध्ये झाला अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे नुसतं मुंबई नाही अध्यक्ष महोदय, पूर्ण देश हादरला आणि त्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये 257 लोकांचा निरपराध जीव गेला अध्यक्ष महोदय। 700 पेक्षा लोक त्याच्यामध्ये जखमी झाले अध्यक्ष महोदय। त्या बॉम्बला ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिम चा जवळचा साथीदार सलीम कुत्ता, आता त्याच्या नावातच कुत्ता आहे अध्यक्ष महोदय, त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष महोदय। हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय, दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर। अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो। याला दुजोरा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलाय। रोजंदारी पोटा पाण्यासाठी आलेला माणूस कोट्यावधींचा मालक कसा होतो त्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी दादा भुसे यांनी केली आहे। नाशिकच्या महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर की जो काही वर्षांच्या पूर्वी नाशिकमध्ये रोजीरोटी पोट भरण्याच्या करता आला, आज शेकडो कोटींचा मालक झाला। अशा देशद्रोह्यांच्या सोबत डान्स पार्टी आणि जे काही ऐकलेलं आहे अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर गोष्ट आहे। सभागृहात झालेल्या आरोपामुळे एकूणच रणकंदान माजलंय। नाशिकसह राज्यभरात या घटनेनं खळबळ उडाली आहे। सुधाकर बडगुजर यांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागलाय। तसेच या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT चौकशीची घोषणा केली आहे। अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत। अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हो SITच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल। नाशिक शिंदे गटाने बडगुजर यांच्या विरोधात आंदोलन देखील केलंय। या सर्व प्रकारानंतर ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर माध्यमांसमोर आले आणि विरोधकांनी केलेला आरोप म्हणजे बेबनाव असल्याचा खुलासा बडगुजर यांनी केलाय। जे काही बेबनाव केलेला आहे, मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे। त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे। गुन्हेगार जर जेलमध्ये असेल तर तो बाहेर आला कसा? देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी। तो पे रोलवरती आल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये तो वावरू शकतो, जाऊ शकतो। अशा संदर्भात काही आमची भेट झाली असेल, अशा संदर्भात आमचं हे झालं असेल किंवा हे झालं असेल तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तो माहीत नाही। आता या प्रकरणी SIT स्थापन झाली असून नक्की तो व्हिडिओ खरा की खोटा हे समोर येईल। याचा तपास पोलीस करतात। या प्रकरणी सुधाकर बडगुजर यांचे निकटवर्तीय पवन मटाले याला चौकशीसाठी ताब्यात घेतले। या प्रकरणाचा पुढील तपास कसा असणार याबाबत अधिक माहिती क्राईम ब्रांच युनिट 1 चे अधिकारी विजय ढमाळ यांनी दिली आहे। तो व्हिडिओ समोर आलेला आहे
तो आपल्याकडे सर्वांकडे समोर आलेला व्हिडिओ आहे आता तो आत्ताच आलेला व्हिडिओ आपण बघत आहोत तो. तर त्यामध्ये त्या अनुषंगाने त्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना आम्ही चौकशीला बोलवून त्यांच्याकडे चौकशी करून नक्की काय प्रकार आहे त्या अनुषंगाने सखोल चौकशी करून पुढील कारवाई करणार आहे आणि त्याबाबत तपास चालू आहे सध्या आमचा. तर आता कोणाला बोलवलं आहे का? आता ज्या व्हिडिओमध्ये जे दिसत आहेत त्यांना आम्ही प्रत्येकाला एकेकाला बोलवतो चौकशीला. त्यामध्ये जे जे दिसून त्यांना जे अवेलेबल त्यांना प्रत्येकाला आम्ही चौकशी करतो त्याच्यामध्ये. खरंच सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता यांचे संबंध आहेत का? तो कथित व्हिडिओ काय आहे याबाबत आता पुढे चौकशीत समोरच येईल. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.